तर आता प्रॉब्लेम सॉल्व नंबरचे काय बघू आपण, एक्झरसाइज. ठीक आहे, शिकायचं आहे तुम्हाला, पाहायचा नाही फक्त. प्रश्न कसा मांडणी करतो ते बघा. काय म्हणते, किसी संख्या का 2/5 का 3/7 इज इक्वल टू 198 हो तो वह संख्या क्या है. पहिला होमवर्क. नाही समजला. किसी संख्या बघा, जेव्हा आपण म्हणलं कोई संख्या किसी संख्या, तर आपला एक्स आली, विसराच नाही तिले, आली एक्स का 2/5 का 3/, का म्हणजे इंटू इज इक्वल टू कितना आहे म्हणते. हा काढू नाही सका का, हा काढू नाही सका का, सगळे त्या बाजूला जातील, उलटे होऊन जातील. खाली आहेत तर हा 198 इंटू 5 इंटू खाली, तर काढू ना सकत, काढू शकता. देन एक संख्या तथा उस संख्या का 3/5 दोनों में अंतर कितना आहे म्हणते. एक संख्या आणि त्याच्या संख्येच्या 3/5 3/5 का अंतर कितना आहे म्हणते 50 आहे म्हणते. तर काढू नाही शकत का. अरे हो, अरे हो, हो हो हो, अबे काढू शकता ना. तर 5 मधून 3 गेले, राहिले 2. 2x इज इक्वल टू 50, तर 25 एक संख्या, तर 25 5 125. ओके. 5x मायनस 3x भागीला 5 इज इक्वल टू का होऊन जाईल. हा 5 इकडे गेला, 2x इज इक्वल टू 50 इंटू ते x इज इक्वल टू 50 भागिले 2l. हा x ची व्हॅल्यू काढायची आहे, तर इकडे काय झाला आणि 25 5 है ना. हा डायरेक्ट काढू शकता बघा. अगर इथं पण डायरेक्ट पण काढू शकता. कोणती बी संख्या स्वतःमध्ये काय आहे, पूर्ण आहे, म्हणजे 5 पैकी 5 भाग म्हणू शकतो. 5 पैकी तर 5x हे झाली आणि तिच्यापैकी 3 भाग म्हणते. मायनस केला तर 2x इज इक्वल टू 50, तर x इज इक्वल टू आणि 5x हे आपली संख्या होती, तर 25 मल्टिप्लाय करून टाका 5 बरोबर. ठीक आहे. देन तिसरा काय म्हणते, तिसरा एक संख्या का 4/5 उस संख्या के 2/3 से 10 से अधिक है. म्हणजे डिफरन्स दिलेला आहे. अरे डिफरन्स दिलेला आहे. किसी एक संख्या म्हणलं, एक संख्या म्हणजे कोणती, आणि त्या संख्येच्या किती 4/, संख्या के उसी संख्या के 2/3, 2/3 म्हणजे 2/, त्या संख्याच्या 2/, से 10 से अधिक आहे. हे जास्त आहे म्हणते, म्हणजे हिच्यातून हा मायनस करून तर किती आल्या पाहिजे. अरे बरोबर, हा याच्यापेक्षा 10 ने मोठा आहे. अरे समजलं का. याला असं पण मांडू शकता तुम्ही की हा 2/3 प्लस 10 इज इक्वल टू 4/5x या वाक्यानुसार. पण आपल्याला जेव्हा पण अधिक आहे म्हटलं तर समजून जायचं, अधिक आहे किंवा कम आहे म्हटलं तर डिफरन्स दिलेला. अरे ठीक आहे. हां, मग हा इकडे मल्टिप्लाय 4 त्रिक 12x 5 दुने 10x खाली 5 त्रिक इज इक्वल टू इकडे किती राहिला 2x राहिला आणि 10 इंटू ते x ची व्हॅल्यू 10 इंटू 15 भागीला आली असती 2 5 जा 15 5 हा इजी आहे. अरे समझलं. हाँ, देन किसी संख्या के चौथे व पांचवें भागों का योग तीसरे भाग के क्या है. पुढे गेला रे. हाँ, चौथा. किसी संख्या के चौथे
व पांचवें भागों का योग उसके तीसरे भाग से 28 से बड़ा तो वो संख्या क्या है। आता कोई भी एक संख्या तो उसका कितना भाग बनते, कितवा भाग बनते, चौथा भाग। चौथा भाग म्हणजे 1/4, चौथा भाग म्हणजे 4 पैकी एक भाग म्हणू शकतो आपण, आणि पांचवा भाग म्हणजे 1/5 है ना, उसके तीसरे भाग के इतने बड़ा। ओके, चौथा भाग म्हणजे एक संख्या आपण पकडला x, मग तिचा चौथा भाग म्हणजे 1/4x म्हणजे x/, आणि x/, यांचा योग म्हणजे यांची उसके तीसरे भाग म्हणजे x/3 से बड़ा है म्हणते, म्हणजे हा मोठा आहे, याच्यातून हा मायनस केला तर किती येईल। अरे समजला। हा तर मग आता सोडवायचा आहे, सोडवा याला प्लस 4x 5 मायनस x/, इकडे किती झाला 9x बाय मायनस 9 त्रिक x मायनस 20x भागीला इज इक्वल टू इकडे किती राहिला तर 28 × 60, तर x इज इक्वल टू 28 × 60 भागीला, हा पहिलेच गुणाकार नाही करायचा, कटते ना व्हॅल्यू, तर 7 1 7 6 24 आली 240। ओके, देन काय आहे पाचवा बघा, किसी संख्या का 60% का 3/5 36 हो, है ना। किसी संख्या म्हणते, किसी संख्या म्हणल्यानंतर काय घ्याल का 3/5 म्हणजे घेतला, किसी नाही 60% म्हणते ना अगोदर, किसी संख्या के 60% म्हणजे 60/, का 3/5 कितना है, तो संख्या कौन सी, काढू नाही शकत, 0 0 2 त्रिक 2 पंचे म्हणजेच x इज इक्वल टू 36 × 5 × आणि खाली 3 × नाही समजला का, 5 5 डिवाइडमध्ये तिकडे जातील तर, आणि हे वरच्या संख्या उलटा होतात ना, हां, मग 3 त्रिक 9 1 9 4 5 5 25 25 4। ओके, देन 6 नंबर, 740 का 35% एक संख्या से 34 से अधिक है, इस संख्या का 2/5 कितना। 740 का म्हणलं तर 740 का कितना परसेंट, तो 35/, बरोबर। एक संख्या से म्हणजे दुसरी एक संख्या आहे, कितने से अधिक है म्हणते, म्हणजे हा मोठा आहे म्हणते या संख्येपेक्षा, तर याच्यातून हा मायनस करून तर किती यायला पाहिजे, अरे यायला पाहिजे, हां, तर काटा, कटला 5 7 5 2 2 1 बरोबर, 7 × 37 7 7 4 7 त्रिक 21 न 4, हा मायनस त्या बाजूला गेला असता तर काय झाला असता 34 प्लस झाला असता, आणि हे 34 इकडे आले असते तर म्हणजे इकडचे कटले, हां, किती 9 मधून 4 5, आणि हे x किती आला, अरे आला, तर उस संख्या का 2/5 कितना है, या x चा 2/5, 520 5 5 आणि 45 दुने आहे उत्तर। समजला कसा काढायचा होता, सोपी आहेत बघा। देन
सातवा ना, हां काय म्हणते सातवा बघा. किसी संख्या के 55% तथा उसी संख्या के 25% का अंतर. बघा आता हा त्या टाईपचा आहे, मी आता सांगितलं होतं त्या टाईपचा पर्सेंट, त्याच संख्येचा अंतर दिलेला आहे आपल्याला, तर डायरेक्ट अंतर घ्या. 55% मायनस 25% किती येऊन राहिला, 30%चा फरक आहे. तर 30%ची व्हॅल्यू किती, 11.10. तो उस संख्या का कितना परसेंट निकालना है. तर तुम्ही 100% पहिले काढाल का, नाही, त्याच संख्येच्या काढायचं आहे ना. तर कोणी काय करते, पहिले 100% म्हणजे ती संख्या काढते. अगर ती संख्या काढा म्हणलं नसतं तर मी इथे किती काढलो असतो, 100%. तर मला ओरिजिनल नंबर भेटला असता. पण मला ती संख्या पाहिजे का, मला का पाहिजे, त्या संख्येच्या 75%. तर डायरेक्ट काढू शकता. 100% काढायची गरज, डायरेक्ट त्याच्या संख्येच्या 75% म्हणजे किती. इथे नागोबा ठेवायचा आणि काय करायचा, तर 30 इंटू नागोबा आणि 75 इंटू 11.10. तर क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 75 इंटू 11.10 भागिला. मग हा पॉईंट हटवायचा आहे, तर खाली 2 शून्य वाढतील. ओ माय गॉड, ओके. हां काटा आता. पंचवीस त्रिक 25 चव आणि हा 3 जसाचा, नाही समजला, 300 होता ना, तर 100ला काढलो हा जसाचा. हां मग 3 बी, हां 111 भागिले 4. तर भागाकार कर आता. 4 दुने 8, राहिले किती 3, 31 झाले. 4 7 28, 4 7 28, 31 मधून 28 गेले, 3 राहिले, पुन्हा 4 7. तर आहे का, हा बघा इकडे 27 पॉईंट होता. आता भागाकार कराल तर येऊन जाईल तो, अरे येईल ना, नाही येईल. साला एक सांगा लागते का बे. 4 दुने किती राहिले 3, 4 7 किती राहिले 3, पॉईंट दिला. 4 7 किती राहिले 2, आणि हा 0, 4 पंचे देन. हा बघा 8वां पण तसाच आहे. यदि एक भिन्न अंश में 150% की वृद्धि कर दे तथा हर में 350 की वृद्धि कर दे तो परिणामी भिन्न 25/51 प्राप्त होता है. तो मूल भिन्न क्या है. आता बघा वृद्धि कर दे म्हणते, त्याच्या डायरेक्ट 150% कर दे म्हणते का, नाही, की वृद्धि है ना. एक भिन्न के अंश में म्हणजे अंश स्वतः होता आणि त्याच्यात 150%ची वृद्धि केली म्हणजे प्लस केला. अरे प्लस केला असतील ना. तर एक्स बाय वाय होता, 150%ची वृद्धि झाली म्हणजे किती झाला असेल तो. पहिला ओरिजिनल 100 राहते, 100 प्लस 150 250% झाला असेल. आणि 350 आहे, तर इज इक्वल टू 25/51. थोडासा इथं मला असा डाऊट वाटत आहे, पाहून घेऊ. 5 5 9, तर एक्स बाय वाय इज इक्वल टू 25 इंटू 9 आणि 51 5. 5 1 5 5
आणि 3 त्रिक आणि 3 एक 3, 3 7, तर 15/17 आहे का मागे उत्तर सी येत आहे. ओके, तर वृद्धी बघा, अंश में 150% की वृद्धि म्हणजे ओरिजिनल 100% होता, 150% की और वृद्धि मतलब 250% झाला, आणि हर में 350% की वृद्धि, बरोबर. म्हणजे पहिले 100% होता हर, त्याच्यामध्ये 350 अजून वाढवला तर किती झाला 400. ओके, देन काय आहे बघा, कोणता होता 9वा. काढू शकता तो, अरे काढू शकता की नाही काढू शकत. एक संख्या के 3/4 का 1/3 30 है तो संख्या क्या है, काढू शकता. होमवर्क 9वा काय आहे. हाँ, किसी संख्या के 1/3 1/3 के 1/4 के 2/3 2/3 काढू शकता. एक संख्या के 2/3 तथा 3/5 तथा उसी संख्या के 1/4 का 2/5, इन दोनों का अंतर 288 है. होमवर्क. एक संख्या x तिचा 2/3 म्हणजे 2/2 इंटू 2/3 इंटू 3/, बरोबर, मायनस x 1/4 इंटू 2/, करू शकता की नाही पक्का. अरे जमल, अबे हो तो म्हणा बे जोरात तर बोला बे. देन 12वा, अरे 12वा आहे तर 12वा भी जमल वाटते तुम्हाला. 12 होमवर्क. एक संख्या का 4/5 उसी संख्या के 2/3 में से 10 से अधिक है, काढू शकता. हाँ, देन 13, एक संख्या में 19 का स्क्वायर जोड़ने पर 23 का काढू शकता. एक संख्या x पकड़ा, 19 का स्क्वायर किती आहे. ओके, 361 आणि 23चा स्क्वेअर 579 का 89 29 जो भी असेल, आणि हा त्या बाजून मायनस करून टाकाल, जमेल. आता अगर लक्ष द्या रे, जर स्क्वेअर तुम्हाला नाही काढायचा आहे, स्क्वेअर नाही काढायचा आहे आणि विदाउट स्क्वेअर काढताना आपल्याला सॉल्व झाला पाहिजे, तर कसं कराल. विदाउट स्क्वेअर काढता आपला सॉल्व झाला पाहिजे, कारण आपल्याला स्क्वेअर नाही येत. सपोज, अरे येतात का तुम्हाला स्क्वेअर, मला ते बिलकुल नाही येत भाऊ, मी वेळेवर काढतो. तर कसं सॉल्व केलं असतं याला बघा. कोणता नंबर होता 13. ती संख्या पकडला में 13 का स्क्वायर जोड़ने पर 23 का स्क्वायर प्राप्त होता. 19चा स्क्वेअर प्राप्त नाही, जोडणे पर 23 का स्क्वेअर प्राप्त होता है, बरोबर. या भाऊला गेलो असतो या बाजूला, म्हणजे x = 23 का स्क्वेअर मायनस 19 का, बरोबर. आता a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर दिसून झाला, तर 2 ब्रॅकेट बनवा. 23 मायनस आणि इकडे 23 प्लस किती राहिला इकडे 4, आणि यांची बेरीज हा चालला 1 42, 4 दुने आणि 4 चौ, भेटला उत्तर. स्क्वेअर काढा लागला का. देन तो इनमें से कोई नहीं होगा यार. हाँ, साला गड़बड़ करता तुम्ही. इनमें से कोई नहीं. देन 14, वह कौन सी संख्या है जिसे 13 से गुना करने पर उसमें 180 की वृद्धि हो जाती है.
तो मांडनी कशी कराल, वो कौन सी संख्या है जिसे, म्हणजे x उसको 13 का गुना करने पर x में ही उसी संख्या में कितने की वृद्धि, वृद्धि म्हणलं तर प्लस. आता याला सोडवण्यास का तुम्ही 13x ना हा तिकडं मायनस झाला असतात, 13x मधून x गेला इज इक्वल टू 180, तर 12x ची व्हॅल्यू 180, तर x इज इक्वल टू 12 1 12 12 पंचे 60. लिहित होतीस तू? पहिले समज ना. हां मग पंद्रह काय म्हणते, किसी संख्या का 200 संख्या को 296 से भाग देने पर कितना बचता है, म्हणते शेष बचता है. उसी संख्या को 37 से भाग देने पर शेष क्या बचेगा. मी सेम प्रॉब्लेम नंबर सिस्टम वाल्या चॅप्टर मध्ये शिकवलं होतं. तिथं संख्या काढायची काही गरज नाही. काय म्हणते, एका संख्येला 296 ला 75 न भाग दिला आहे ना, 15वा क्वेश्चन, तर किती रिमाइंडर वाचते म्हणते. एका किसी संख्या को कोई एक संख्या है उसको 296 से भाग देने पर रिमाइंडर कितना बचता है, बरोबर. तभी उसी संख्या को 37 से भाग देने पर कितना बचेगा, तर त्याच संख्येला 37, तर बघा हिला 37 न पूर्ण भाग जात असेल 296 ला, पहा बरं 296 ला पूर्ण भाग जाते 37 न, तर डायरेक्ट याच्या रिमाइंडर पकडा, म्हणजे 75 ला 37 न तुम्ही भाग द्याल तर किती वाचेल. 37 1 15तून 7 गेले हैं 4 हैं 8 काय बे 2च्या जाते 37 दुने 74, तेच तर म्हणलो. पक्का ना. हा एक राहिला, रिमाइंडर किती वाचेल, कितना रिमाइंडर बचेगा. याला ओरली सोडवा. 21 वाजते म्हणते, तर 21 ला 19 न भाग द्या 2, तर 2 उत्तर आला असं आला. हां, तर हा इझीचा प्रश्न होता एक छानवाला अगदी. देन तर काही लिहायची गरज नाही, डायरेक्ट त्याच्या रिमाइंडरला त्या संख्येने भाग देऊन द्यायचा. हां 17 नंबरचा बघा. 6 क्रमागत प्राकृत संख्याओं में पहली 3 संख्याओं का योग 27 और शेष 3 संख्याओं का योगफल कितना होगा. बाकी 3चा किती होईल म्हणते. पहली 3 संख्याओं का कितना है और 6 क्रमागत प्राकृत संख्याओं में से पहले 3 का योग अगर 27 है तो शेष का कितना होगा. ओके, लक्ष द्या. जेव्हा आपण क्रमागत संख्या म्हणलं तर x+1 पहिली x पकडून टाकतो. x+1 2 3 4 5 झाले. किती संख्या झाल्या, 6 संख्या झाल्या. तर पहिल्या 3ची बेरीज x+1 + x+2 किती आहे म्हणते. तर 3x आणि 1 + 3 इज इक्वल टू त्या बाजूला जाईल तर मायनस होईल. किती राहिले 24 भागीला, तर x इज इक्वल टू 8. x भेटला 8, तर मग बाकीच्या 3 काढून घ्या. 8 3 8 4 आणि 8 5 है. 5 क्रमागत विषम संख्याओं का
5 क्रमबद्ध विषम संख्याओं का योग. जेव्हा पण लक्ष द्या 7, 5, 3 अशा क्रमागत संख्या म्हटलं तर कशा घ्यायच्या मी सांगितलं होतं तुम्हाला. एका बाजूला मायनस वाले, एका बाजूला आणि मधातली संख्या पकडायची एक्स. का बरं? इझी होते कॅल्क्युलेशन. ठीक आहे. बघा जसा 5 क्रमागत संख्या म्हटलं ना, 5 आहेत ना, तर मधातली पकडला तर विषम म्हणते. तर विषम संख्यांमध्ये फरक कितीचा राहते? 2. किंवा समसंख्यांमध्ये फरक कितीचा राहते? अरे 2, 4, 6 तर 2 2चा आहे की नाही. तसाच 1, 3, 5 2 2चा फरक आहे की नाही. तर हे समोरची संख्या काय राहिली असती? त्याच्या समोरची 4 आणि इकडे हां का कोनो बे कोनो रे कोनो का म्हणलं? तर ऑड नंबरमध्ये बी ते 2चाच फरक राहते ना. नाही समजला? घे 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 हिला पकडलो 11. हे किती होईल? हे किती होईल? हे किती होईल? हे किती होईल? ह्याला देऊ? अजून देऊ उदाहरण रे. 5 क्रमागत विषम संख्याओं का योग. योग म्हटलं तर यांची बेरीज केला असता आपण. आणि बेरीज जेव्हा केला असता तर -4 + 4 -2 + 2 तर बेरीज किती आली असती? 5x = किती म्हणते? 230. तर x भेटला आपल्याला. 235 भागीला 5 5 7 x भेटली किती? 40. मग काय काढा म्हणते? बीच वाली विषम संख्या कौन सी है? तो बीच वाली कौन सी है? भेटली? काही जास्त तकलीफ दे. 19 A B C D E निरंतर 5 विषम संख्याएं है. म्हणजे ह्याच ना. हाँ ये तथा C का योग कितना आहे म्हणते? तर सपोज अशाच संख्या पकडलो असतो याच प्रॉब्लेम मधल्या, तर हिला पकडलो असतो A B बरोबर. म्हणजे तुम्ही पुन्हा घ्याल त्याच संख्या, नाही तर तेथूनच गोटाघाटी कराल आमचे पागल. तर ये अन सी यांची बेरीज किती झाली असती माझ्यानुसार? झाली असती. इनका योग म्हणते 146. तर किती झाली असती बघा? 2x = 146 + 4 हे या बाजूला आली असती तर x = 150 म्हणजेच 75. म्हणजेच किती? मधातली व्हॅल्यू भेटली 75. हे भेटली 75. तर ईची व्हॅल्यू काढा. तर 75 न 4 आला असता. अरे कळलं? बहुत सोपा चॅप्टर आहे हा. घेऊ का नको घेऊ? घेऊ काय नाही घेऊ. ABCD निरंतर 5 समसंख्या है. ABCD का सेम प्रश्न होमवर्क. क्रमागत 5 संख्याओं का योग दूसरी तथा 5वी सेम प्रश्न होमवर्क. क्रमागत संख्या म्हणाल तर कशा घेईल समजलं ना. नॅचरल नंबर असतील तर 1चा फरक, समसंख्या असतील तर 2चा फरक आणि विषम संख्या बी असतील तर 7 न भाग जाणाऱ्या संख्या म्हणलं नसतं तर 7चा फरक. x + 7 x + 14 x + 21 इकडे x - 7 x - 14 x - समजलं का? याचं लक्ष कुठे आहे? देन 22 क्रमागत 3 प्राकृत संख्याओं के वर्गों का योगफल. लक्ष द्या आता. काय वर्ग म्हणजे स्क्वेअर म्हणजे काय? तर याच्यात असा करावचा. हाँ 110. तो इनमें से सबसे छोटी प्राकृत संख्या क्या है? तो 3 क्रमागत संख्या पहिले म्हणलं तर पहिले 3 क्रमागत संख्या घेऊन घ्या. कॉन्सिक्युटिव्ह नंबर. कॉन्सिक्युटिव्ह 3 क्रमागत संख्या. एक घेतला x, एक घेतला x +
प्राकृत म्हणलं नॅचरल नंबर तर 1चा फरक राहते आणि एक झाली x मायनस त्यांचा स्क्वेअर म्हणते त्यांच्या आणि त्यांची योग त्यांच्या योगफल म्हणजे त्यांची बेरीज. तर बघा याचा एक्सप्लेनेशन काय झाला असता एक्स स्क्वेअर मायनस 2x प्लस 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि याचा काय झाला असता एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 किती आला असता किती म्हणते का 110 म्हणते ना. अरे हा 110 म्हणते ना. वर्गों का योगफल वर्ग काढला एक्सप्लेन केला. ओके -2 प्लस 2 कॅन्सल एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर बरोबर 1 प्लस 1 इज इक्वल टू हो तो 3x स्क्वेअर इज इक्वल टू 110 मायनस ते एक्स स्क्वेअर इज इक्वल टू इथून किती वाचला भागीला ते एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 3 त्रिक 9 3 सक 18 म्हणजे 36 एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू ते एक्स किती झाली एक्स 6 झाली. आपल्याला काय काढायचं आहे तो इनमें से सबसे छोटी प्राकृत संख्या आहे कोणती छोटी प्राकृत संख्या कोणती झाली असते हे वाली म्हणजे एक्स मायनस 1 म्हणजेच किती है दुर्गा. चलो आगे बढ़ेंगे और आगे बढ़ेंगे कि नहीं बढ़ेंगे. दो पूर्ण संख्याओं का गुणनफल पूर्ण संख्या म्हणलं म्हणजे नॉर्मल नंबर आपल्या इन संख्याओं का अंतर म्हणजे x मायनस वर्गमूल कितना होगा का म्हणते बे पाऊन टाकून आले समोर कोणत्या नंबरचा होता बघा काय आहे दो पूर्ण संख्याओं का गुणनफल 37 है. ओके x इंटू वाई इज इक्वल टू 37. हाउ इट इज पॉसिबल इन संख्याओं के अंतर का वर्गमूल कितना होगा. दो पूर्ण संख्याओं का गुणनफल दो पूर्ण संख्या म्हणजे कोणत्या इंटिजर ना ते इंटिजरचा तर हा राहूच नाही शकत ना. अपूर्ण संख्या तरी म्हणाले पाहिजे अपूर्ण संख्येच्या बी नाही यावाच्या कोणत्याच संख्येचा गुणनफल हां तेच तर म्हणलो ना. ओके बघा लक्ष द्या हा 37 आहे हा कोणता नंबर आहे प्राईम नंबर आहे. अरे प्राईम नंबर आहे तर हा कोणाचा गुणाकार राहू शकते का नाही पण प्राईम नंबरचे फॅक्टर कोण आहेत 37 एक म्हणजे एक संख्या आपण पकडला आणि दुसरी पकडला बरोबर. मग काय म्हणते इन संख्याओं के अंतर का वर्गमूल तो यांच्या 37 मायनस 1 म्हणजेच किती आला असता आणि 36 कोणाचा वर्गमूळ आहे हा म्हणला होता त्यानं दूसरा काही नाही. देन दो संख्याओं का गुणनफल 1092 है इनका योग इनके अंतर से 42 से अधिक है तो इनमें से बड़ी संख्या कौन सी. जसा म्हणलं तसा मांडा काय म्हणते पहिले दो संख्याओं का योग x इंटू वाई किती आहे 1092 मग इनका योग म्हणजे x प्लस वाय
हा मोठा आहे म्हणते त्यांच्या डिफरन्सपेक्षा एक्स मायनस वाय किती से 42. तर मांडणी करा आता माइनस एक्स प्लस वाय माइनस आणि माइनस माइनस नहीं कटला नहीं कोटी कटला यदि कटला नस अबे माइनस इंटू एक्स माइनस इंटू माइनस वाय प्लस अंदरचे चिन्ह चेंज होतात कसा रे बाबू. तर 2y ची व्हॅल्यू किती आली का तर y इज इक्वल टू डिवाइड मध्ये गेला असता y 21 भेटला तर तुम्ही x नाही काढू शकत का. अरे काढू नाही शकत का. y ची व्हॅल्यू पुटअप केलं तर x इज इक्वल टू 1092 भागिला 7 त्रिक 7 एक 3 राहिले. अरे 3 राहिले. हां 7 त्रिक 21 7 एक 7 आणि 3 राहिले 39 झाले. 7 पाचा 4 राहिले 7 सकम 3 एक 3 3 पाची 15 3 दुने ते एक्स इज इक्वल टू आला. हां मग पंचवीस दो क्रमागत प्राकृत संख्याओं के वर्गों का योग. क्रमागत प्राकृत संख्याओं के वर्गों का योग. दो क्रमागत प्राकृत संख्या एक पकड़ लो x तो दूसरी का होईल x प्लस 4 ची योग बेरीज म्हणते ना 60 हां एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 असा झाला असता इज इक्वल टू. अरे हो कोणाच्या उभ्या आपण ना आता टोचला असता तर मला हा 2x स्क्वेअर झाला असता प्लस 2x आणि 60 मायनस या साईडला गेला तर मायनस झाला ना. हां किती आला आणि हा 2 कॉमन काढलो बरोबर डिवाइड मध्ये गेला 60 भागीला म्हणजेच किती. आता रे आता का कराल तर आता बनला तुमचा क्वाड्रॅटिक इक्वेशन. हा या बाजूला येईल 0 तर -30 चे आता तुम्हाला असे फॅक्टर पाळा लागतील ज्यांचा फरक किती आला पाहिजे 1 किंवा बेरीज किती आली पाहिजे 1. तर 6 पंचे बरोबर. आता बघा हा इथं जो चिन्ह राहते इथं तो मोठ्याला देऊन द्या पण यांचा गुणाकार किती आले पाहिजे मायनस तर याला देऊन द्या. तर बघा या दोघांचा गुणाकार येईल -30 आणि या दोघांचा फरक येईल +1. तर एक ब्रॅकेट झाला असता तुमचा x + 6 x - 5 इज इक्वल टू तर x इज इक्वल टू अरे हा पूर्ण असा सोडवतेत रे भाऊ 10वी मध्ये मी डायरेक्ट घेतो फॅक्टर. तो उत्तर कोणता राहील हां कारण मायनस नाही प्राकृत नंबर म्हणलं नॅचरल नंबर तर नॅचरल नंबर हा बे संख्या आहे कोणती आहे म्हणते तर एक्स जिले पकडला तो 5 येईल म्हणलो आणि x + 1 6 येईल. हेच थोडी राहतील कारण क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या एक उत्तर मायनस मध्ये निघते एक उत्तर हां मग सांग भाऊ निघला आपला. देन
चार क्रमिक संख्या सम संख्याओं का योग कितना है, इन संख्याओं के वर्गों का योग कितना आहे काढू शकता. पहिले संख्या काढून घ्याल, मग त्यांच्या स्क्वेअरची बेरीज करून घ्याल. चार क्रमिक संख्या आहे म्हणलं तर पहिली झाली असती समसंख्या म्हणलं पहिली झाली असती एक्स, दुसरी झाली असती एक्स प्लस 2, तिसरी झाली असती एक्स प्लस, चौथी झाली असती एक्स प्लस. करून घ्याल जमल. आता जमल म्हणल्या म्हणून, नाही तर मी तर तयारच आहो. कोटपर्यंत झाले? 27 बघा. 27 तथा चार क्रमिक समसंख्याओं का योग 156 है, तो इन संख्याओं के वर्गों का योग कितना होगा. सेम आहे. वर्ग काढायचे त्यांची मग बेरीज करायची. मग 28 दो उत्तरोत्तर संख्याओं का गुणनफल फलाना है, इन दोनों में से छोटी संख्या कौन सी. उत्तरोत्तर म्हणजे पुन्हा क्रमागतच. अरे जवळजवळच्याच पक्का ना. हा उत्तरोत्तर म्हणजे तेच. पाहून घ्या एक वेळा. क्रमागत संख्या घेतलं नसेल, एक घेतलं नसेल एक्स, तर दुसरी घेतलं नसेल एक्स प्लस आहे ना, तर उत्तरोत्तर म्हणजे क्रमागतच. तर यांचे फॅक्टर पण तुम्ही डायरेक्ट पाडू शकता बघा. 28 वा 9506 आहे ना. तर याचे फॅक्टर पाडत न्या. कितीनं काढू शकते हा. दोन न कटू शकते, चार न नाही कट. दोन न कडल तर 2 4 जा आणि 2 7 जा, 2 5 जा, 2 3 जा. मग याचे फॅक्टर 7 न 5 12, 15, 15 न 4 19. नाही जमत. 7 7 सकम 42. पान रे. हा 42. 7 न काढून पहा. 7 सकम 42. हां राहिले किती 5, 55 झाले. 7 7 49, 6 राहिले आणि 63. 7 न कटले. 7 सकम 42, 5 राहिले. 5 वर 5 55, 7 7 6 राहिले. 7 9. मग आता हा कितीने कटते. 13 9 21. 3 न कटते. 7 आणि 6 13. नाही कटत, नाही कटत. 7 2 14 झाले इकडं. पुन्हा 7 न कटते. 7 9 63. हो 7 न कटते बघा. या दोघांच्या मिळून 14 लिहिलो इकडे. हां 7 9 63. राहिले 4. 7 7 आणि 14 7 98. 97 इंटू 98. तर लहानवाली कोणती आहे म्हणते. कोणती आहे. कोणत्या नंबरचा होता. दोन सतत समसंख्याओं का गुणनफल फलाना है, तो दो में से सबसे बड़ी कौन सी है. याच्या बी तसंच कराल. फॅक्टर पाडाल. पण याच्यामध्ये 1चा फरक होता, त्याच्यामध्ये कितीचा फरक राहील 2चा. अरे समजलं नाही समजलं. असेच फॅक्टर पाडत नाही. 30 दोन धन पूर्णांकों का अंतर कितना है तथा इनके वर्गों का अंतर 33. तो ये पूर्णांक कौन से. काढू शकता की नाही काढू शकत. हा असाच तर लफडा आहे. 30 ना.
दोन धन पूर्णांकों का अंतर. आता 5 आणि 8 मध्ये बी तेवढाच आहे, 6 आणि 3 मध्ये बी तेवढाच फरक आहे, 7 आणि 4 मध्ये बी तेवढाच फरक. पण त्यांच्या स्क्वेअरमध्ये 33चा फरक येते का तर पहा. 5चा स्क्वेअर 25 आणि 8चा स्क्वेअर येते का? नाही येऊ शकत. 4 मधून 5, 14तून 5 गेले तर किती येते? 9. नाही जम. 9चा स्क्वेअर 81, 6चा स्क्वेअर 36, 11तून 6 गेले तर 5 राहिले, नाही जम. 7चा स्क्वेअर 49, 4चा स्क्वेअर 16, 9तून 6 गेले 3. जमला. ऑप्शन चेक न फेल कदम. 31. एक संख्या के वर्ग का दुगना उस संख्या के 11 गुने से 21 से अधिक है. बापा रे बापा, काय म्हणते? एक संख्या x पकडला, के वर्ग का दुगना का उस संख्या के 11 गुने म्हणजे 11x 21 से अधिक है. हा 31 म्हणजेच 2x स्क्वेअर मायनस 11x मायनस 21 इज इक्वल टू. अरे ठीक आहे. आता बघा क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये या एक्स स्क्वेअर समोर अगर काहीतरी असेल असा 2 वगैरे, तर या मागच्या बरोबर कॉन्स्टंट बरोबर त्याच्या मल्टिप्लाय करायला लागते. तर किती झाला असता? 21 दुने मायनस 42. आता असे फॅक्टर पाडायचे आहेत ज्यांच्या गुणाकार बेरीज किंवा वजाबाकी 11 आली पाहिजे. 7 सकम 7 आणि 6 होतेत का? हा मग 14 दुने 14 त्रिक 14 त्रिक 42. हां, ती एक 14 आणि एक 3. आता बघा इकडे लक्ष द्या, चिन्हाची मांडणी कशी करायची आहे. हा मोठावाला याला देऊन द्या, दिला. आता याला असा कोणता चिन्ह ठेवू ज्यांचा गुणाकार मायनस आल्या पाहिजे. मायनस ठेवून तर प्लस झाला असता, म्हणून इथं का ठेवावं लागल? या दोघांची बेरीज वजाबाकी बघा किती येईल? मायनस 11 येईल. हां, आता फॅक्टर घेताना डायरेक्ट घेऊ शकत, कारण समोर कोणाला तर 2च्या डिवाइड द्यावं लागते त्याला. ती एक संख्या आली असती 14/2 म्हणजे 7. एक संख्या आली असती 3/2 बरोबर. ते त्या साईडला गेली असती तर निगेटिव्ह झाली असती -3/2, आणि हे त्या साईडला गेली असती तर +7. ना आपल्याला म्हटलेलं आहे काय? एक संख्या का कुठं आहे? हाच हो ना. हां, एक संख्या का वर्ग का दो गुना. हां, तर ते संख्या कोणती आहे बघा. या हा मायनस आहे ना, ते एक्सची एक व्हॅल्यू आली असती. हा मायनस आहे तर प्लस मागीला, आणि दुसरी व्हॅल्यू असती हा प्लस आहे ना मागीला. तर हे दोन संख्या राहू शकतात त्या. 14/2 म्हणजेच तर पॉझिटिव्ह 7 आणि निगेटिव्ह 3/2 कुठं आहे बघा. हे डायरेक्ट कसं घेतलं समजलं ना. हे इकडचेच फॅक्टर, पण एक्सच्या समोर जो असेल त्यानं डिवाइड करायचा. एक्सच्या समोर जो असेल त्यानं. ओके. हां, तिकडे मायनस असेल तर एक्सचा उत्तर काय आला असता? प्लस. फॅक्टर हे होत, पण सोल्युशन काढाल तर मायनस असेल तर प्लस, प्लस असेल तर देन. बत्तीस दो संख्या है 1:5 के रेशो के अनुपात में है तथा इनका गुणनफल 320 है, तो इन संख्याओं का योग कितना? सोपा आहे बघा. 1:5 म्हणते 32 वाला, तर एक नंबर झाला असता 1x, दुसरा नंबर झाला असता एक्सचा मल्टिप्लाय पकडतो ना आपण रेशोमध्ये, यांच्या इंटू किती आहे म्हणते 320. बेरीज असती तर डायरेक्ट मांडलो असतो,
वजाबाकी असती तर डायरेक्ट मांडलो असतो, पण गुणनफल आहे ते एक्स घेऊनच सोडवायचा, काहून का त्याच्या स्क्वेअर बनते. बघा 5 एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती झाली असती, ते एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 320 भागीला 5 सक 5 ते एक्सची व्हॅल्यू झाली असती 8. एक्स स्क्वेअर 64 आला ना, ते एक्स किती झाला असता, तर हा झाला गुणनफल त्याच्या, म्हणजे हा एक्स जो पकडला. आपल्याला म्हणते इन संख्याओं का योग कितना है, तर संख्या काय झाली असती 8 1, आणि हे संख्या काय झाली असती 8 5, बेरीज केला तर किती आली. सेम प्रश्न नहीं है. दो संख्याओं के अनुपात 3:7 है, इनमें से प्रत्येक में 6 जोड़ने पर अनुपात इतना हो जाता है. तो दो संख्याओं का अनुपात 33. ओके, अनुपात होता किती 3:7. तो ओरिजिनल नंबर 3x आणि है ना, तो इनमें से प्रत्येक में 6 जोडणे पर, म्हणजे 3x मध्ये 6 जोडलो आणि त्याच्या रेशोच्या फॉर्ममध्ये होता, म्हणजे डिवाइडमध्ये. याला असं पण मांडू शकतो 3/7. याच्यामध्ये पण किती जोडलो, तर अनुपात किती झाला म्हणते. आता याला सोडू नाही शकत का तुम्ही, हां हो का नाही. कसा क्रॉस मल्टिप्लाय कराल, एक्सची व्हॅल्यू मिळेल, मीच सांगून देतो. 9 त्रिक 9 सक 7 5 6 5, नंबर एका बाजूला, आणि 54 मायनस 8 8x, हां इकडे 24, ते एक्सची व्हॅल्यू किती झाली 8 त्रिक, एक्स भेटला 3, तर नंबर 3 त्रिक 9 तथा. ओके, मग लास्ट घेऊन घेतो आता, आणि या व्हिडिओला इथंच थांबवू. दो संख्या ए किसी तीसरी संख्या से क्रमश 12.5% तथा 25% से अधिक है. पहली संख्या दूसरी संख्या के कितने प्रतिशत बराबर है. 3 नंबर आहेत म्हणते, नाही 2 संख्या आहे, तीसरी संख्या. ओके, तो फर्स्ट नंबर, सेकंड नंबर आणि थर्ड नंबर. ओके, कोणत्या नंबरचा आहे हा 34. दो संख्या ए किसी तीसरी संख्या से क्रमश ओके, तर एकीला पकडून आपण एक्स, एकीला काय पकडून, तर हिच्या हे 100% आहे स्वतःमध्ये किती आहे, तिच्यापेक्षा 12.5% जास्त, म्हणजे 112.5% कोण होऊन जाईल, 112.5% ऑफ एक्स दुसरा नंबर होऊन जाईल. आणि तिसरा 25% अधिक आहे म्हणते, म्हणजे बहुत मारमारी एका दिवशी सांगत येतो, 125% ऑफ एक्स होऊन जाईल. का बे लमच्या गोच्या पाखरू, बयाड बटा. आणि हे किती होती 100% होती. हां जोडा. हां, तर आता काय म्हणते बघा, हे लक्ष द्या रे बाबू. अबे सपोज इले पकडला असता आपण 100, म्हणजे बरोबर आहे. हे लक्ष द्या, इले स्वतः लेट करून टाकायचा, लेट
थर्ड नंबर पकडला आपण किती 100. तर जे पहिली दो संख्या आहे जे आहे म्हणजे 12.5% जास्त आहे म्हणजे किती झाली असती आहे 112.5 झाली असती हवाला नंबर. आणि तो किती झाला असता 125 हा नंबर झाला असता 100. आता याच्यात नाही याच्यात काय आहे तो बघा काय म्हणते तो पहली संख्या दूसरी संख्या के कितना प्रतिशत है. तो पहली संख्या किती आहे 125. दूसरी संख्या किती आहे या संख्येच्या ही संख्या किती % आहे म्हणजेच पर्सेंट व्हॅल्यू काढायची आहे. ठीक आहे हा मांडणी समजला का. पहिली संख्या दुसऱ्या संख्येच्या किती टक्के आहे. सपोज मी म्हणलो हा जो 60 आहे हा 100च्या किती टक्के आहे तर 100 खाली लिहितो की नाही. किंवा तुम्हाला 500 मार्काचा पेपर राहते 500 पैकी 400 भेटतात तर 400 कुठं लिहिता तुम्ही हे 400 या 500च्या किती टक्के आहेत इंटू 100 करता की नाही करता. तसाच या ही संख्या या संख्येच्या किती टक्के आहे. मांडणी केलं. आता सोडवण्यासारखं का बे पॉईंट हटवा. इंटू हां काटा आता 25 पाचा 25 चव किती राहिले 12. 12वर 5 उतरले बरोबर. हां मग हो तुला येते आम्हाला नाही आहे 5 10 1 2 3 9 करा भागाकार. पण तसा तर काही दिसून नाही राहिला. अबे थांबा घेतानीच तर नाही घेतल्या बरोबर आणि मग म्हणता अबे बैताळ आहे नो क्रमश म्हटलेला आहे म्हणजे ही वाली संख्या ही होय आणि ही वाली संख्या क्रमश म्हणजे क्रमानुसार. क्रमश म्हणजे कोण सांगते मी तुम्हाला हे अशा पण तुम्ही मला नाही सांगू शका सर थोडसा असा आहे म्हणून. पहिली संख्या राहिली असती 112.5 ने हे राहिली असती 125. लमचे चुकीच्या सोडवते तर मला म्हणते 125 खाली वर इंटू जमला काम चांगला वाटते मला. 25 पाचा 25 चौ 25 पाचा 5 1 5 9 आणि हा किती % आला. एवढा सोपी प्रश्न 10 वेळा तिथं घोबड गाबड करतात. तर अशा प्रकारे आपले कितीपर्यंत झाले टोटल किती आहेत म्हणजे अजून जवळजवळ 50 बाकी आहेत. 49. ठीक आहे समोरच्या व्हिडिओनी पाहून किती घंट्याच्या